कोकणामध्ये दसरा सणानिमित्त गावातील प्रत्येक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात। हिंदू धर्मामध्ये दसऱ्याला फार मोठं महत्त्व आहे। प्रत्येक जण आपल्या गाड्यांना, घरांना झेंडूच्या फुलांचे हार बनवून घालत असतात। यंदा या दसरा सणावर पावसाचं सावट आपल्याला दिसतंय। बाजारात विविध प्रकारच्या फुलं यायला आता सुरुवात झाली। 150 ते 120 ते 150 रुपयांपर्यंत या झेंडूच्या फुलांचे दर सध्या पाहायला मिळतात। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे। दसरा सणानिमित्त कोकणामध्ये आता संपूर्ण बाजारपेठेमध्ये उत्साह पाहायला मिळतो, पण कुठेतरी पाऊस असल्यामुळे, पावसाचा जावड असल्यामुळे जे आलेले आहेत ते जे म्हणजे चाकरमानी देखील या उत्सवासाठी मोठ्या संख्येने आहेत आणि प्रत्येक घरामध्ये असेल किंवा देवळामध्ये आहे, मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतात आणि तशाच पद्धतीने आपण कणकवली बाजारपेठेत पाहिलं की सध्या गोंड्यांची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि गोंडे सध्या आपल्याला इथे दिसत आहेत। या पद्धतीने हार आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे हार येथे बनवण्याचं काम सुद्धा सुरू आहे। नेमकं काय परिस्थिती आहे, बाजाराचे काय दर आहेत हे जाणून घेणार। सध्या काय परिस्थिती आहे, गोंडे मोठ्या प्रमाणात आले? गोंडे पाऊस भरपूरच आहे, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडतोय, त्यामुळे गोंड्याची परिस्थिती खूपच भिजलेला आहे। माल शेतकऱ्यांचं पण बऱ्यापैकी नुकसान झालं आहे आणि जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान झालं आहे व्यापाऱ्यांचं पण नुकसान होणारच आहे, कारण काय माल सगळा भिजलेला आलेला आहे पाऊस असल्यामुळे आणि अजूनही कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि रेटही अजून सध्या तरी मार्केट आता 80-100 रुपये रेट चाललेला आहे आणि मार्केट आता 150 रुपयेपर्यंत जाईल, परंतु माल पावसाचा असल्यामुळे अजूनही कस्टमरची तशी आवक म्हणजे वाढलेली नाही। बाजारात माणसं झालेली नाही अजूनपर्यंत, अशी परिस्थिती आहे। मुंबईकर चाकरमानी या सणासाठी येतात, काय त्याबद्दल आले? नाही, मुंबईकर चाकरमानी येतात, लेकिन परंतु आपल्या लोकल लोक जास्त यासाठी खरेदी करतात झेंडूची। सर्व गाड्यांना, दुकानांना हार करतात, त्यामुळे झेंडूच्या जास्त प्रमाणात लागतो। दरवर्षी आपण 3-4 टन झेंडू कमीत कमी वापरतोय, ते पण सध्या 1 टन पण माल आणलेला नाही, अशी परिस्थिती आहे। पाऊसच भरपूर आहे, त्यामुळे भिजलेल्या मालाची रिस्क करून घेणार। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।